नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता मी लागली चकुल्या करायला। तर तेल, जिरे, लसूण, कढीपत्ता, तिखट टाकले आणि तूर डाळ अशी घेतली। तर तूर डाळीतल्या करणार आहे चकुल्या। आणि तर ना कणिक सुद्धा इथे मळून ठेवलेली आहे। तर चकुल्यासाठी थोडीशी घट्टसर अशी कणिक लागते आणि पाणी आपल्याला आता यामध्ये भरपूर टाकायचंय। चवीनुसार मीठ पण टाकायचंय। चकुले शिजायला आणि थोडं साधन असं आपल्याला पाणी टाकायला लागते। मीठ टाकले, अजून थोडं पाणी टाकते। तर असं केले बरं का। अजून इथं कणिक पण ठेवले म्हणून। आणि आता चकुल्या करणार आहे आणि उद्या आहे महाशिवरात्री। तर म्हटलं महाशिवरात्री सगळ्यांचेच उपवास, तर म्हटलं जास्त जेवण केलं तर उरायला नको, म्हणून मी आज चकुल्याच करायचा बेत केला। आणि चकुल्या केले की भाजी नाही केली तरी चालते, म्हणून म्हटलं झटकीपट असं चकुल्या करूया। सगळ्यांना आवडतात पण। आणि अनुचा पण उपवास आहे। तर उपवास सगळ्यांचेच आहेत, मग म्हटलं त्या कारणास्तव तर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा। आणि उद्या आपला आणि उद्या सर्वांचा उपवास सुद्धा असेल, माझा पण आहे उपवास। अक्षू मला ना कोथिंबीर चिरून द्यायला लागली चकुल्यामध्ये टाकण्यासाठी। तर असं लाटून टाकायला लागली मी आणि इकडे लाटायचं चालू आहे। चकुल्या करायच्या असं। आणि यांच्यापुरते 2 चपात्या करणार आहे। आम्हाला काय चपाती नाही चकुल्यावर आवडत, आम्ही नुसतंच खातो चमच्या। हा, अनुला पण चपाती पाहिजे। तर ह्यांच्यापुरती आणि अनुपुरती करायची, मग अनुला पण करायची। किती करायची अनुला? 1। हा बरं, अनुला पण 1 करायची। तर अशा प्रकारे घेते आता मी चकुल्या करून। तर छान अशा आपल्या चकुल्या तयार झाल्यात। चला आता खायला घेते मी। हा, तुला पण घ्यायचं ताट। तर मस्त आणि गरमागरम अशा चकुल्या तयार झाल्या। तर आम्ही आता खावतो, तुम्ही पण या खायला।